नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली 2 दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असताना जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। संविधानातलं कलम आर्टिकल 243 ओ ए प्रमाणे म्हणजे 1 प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्यासमोर मीच स्वतः उपस्थित होतो। न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही 243 ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा 1 आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचने दिला अशी असणारी परिस्थिती आहे। नागपूरला बसणारं जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे 3 तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। 243 ओ 2 हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते। या अधिकाराला धरून सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत। कुठल्या प्रक्रियेला तर सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते निकाल देऊ शकतात अशी परिस्थिती आहे, पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती अख्खी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा हिअरिंग करून तो निर्णय उठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात। जो कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक होणार आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे 4/11/2025 हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल। शेवटचा मुद्दा त्याच्यातला 10वा परिशिष्ट 1 मध्ये 10वा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन राज्यपत्र
पत्रात निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती 10/12/2025 आहे. त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 10/12/2025 आहे. हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणते की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही. त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असणारा घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिला आहे अशी परिस्थिती आहे. एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे 10/12/2025 ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत. ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी करावी. कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे. हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे. मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका. याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही. तुमच्या पक्षाची असणारी जी लीगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाचं पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. सर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन झालेलं आहे तर याला तुम्ही नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन अजून झालेलं नाही. 10 तारखेनंतर तो उल्लंघन होईल. त्याच्या अगोदर होत तोपर्यंत ठीक आहे. जे ज्युडिशरी प्रोसेसमध्ये चॅलेंज होईलच माझ्या अंदाजानं. पुन्हा कोणतरी नागपूरला या संदर्भातलं चाललंय असं मी त्या ठिकाणी ऐकतोय. पण स्वतः निवडणूक आयोगानेच आपला कार्यक्रम रिहॅश केला नाही असे काय तो अधिकार का इलेक्शन कमिशनला आहे की कुठल्या तरी मतदारसंघातलं इलेक्शन पोस्टपोन करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे. त्याची नवीन तारीख डिक्लेअर करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे. पण कोर्टाला त्यामुळे झालेलं इलेक्शन हे त्या इलेक्शनशी जोडता येत नाही किंवा त्याच्याशी त्यांना जोडण्याचा अधिकार नाही. ही घटना त्या ठिकाणी असताना स्पष्ट करते. सर, निवडणूक आयोगाने कुठली इमर्जन्सी सिच्युएशन त्यामध्ये नमूद केलेली नाही तर ते पण म्हणजे एखादा निर्णय पुढे ढकलण्यासाठी इमर्जन्सी सिच्युएशन नाही. त्यांनी इलेक्शन कमिशननी जे निर्णय पुढे ढकललेले आहेत ते विधानसभेने मी जसं म्हटलं की सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातलं विधानसभेने पिटिशन हिअर करण्याचा निर्णय देण्याचा अधिकार डिस्ट्रिक्ट कोर्टाला दिलेला आहे. तेव्हा ज्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निकाल झालेला नाही त्याच्याच संदर्भातलं त्यांनी असताना पोस्टपोनमेंट केलेलं आहे आणि तो पोस्टपोनमेंट करणं हे इलेक्शन कमिशनच्या अधिकाराखाली आहे. हा कायद्यामध्ये तरतूद आहे. ती असा पण प्रश्न निर्माण होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या निवडणूक आयोग रितसर पद्धतीत घेऊ नाही शकले तर विधानसभेच्या निवडणुका कशा झाल्या असतील
असा एक मोठा प्रश्न सातत्याने सोशल मीडियावरती बाकी राजकीय देखील विचारतात. मान्य आहे मला. मी सरकारच सगळं ऑपरेट करतो आयोगाला असं आहे. आणि दुसरीकडे सरकार हायजॅक करतंय निवडणूक असं एकंदरीत स्पष्टीकरण आलंय की ते सुद्धा निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियेवर कुठेतरी नाराज असे तुम्ही सगळेजण असताना नागपूरची असणारी ही पोस्टपोन करण्याची पिटिशन कोणी दाखल केली? तो उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे ना. ह्यांनी करायचं रडायचं आणि मी करायचं मारल्यासारखं अशीच अवस्था आहे. जिथं जिथं निवडणुका काल पार पडल्या ते 10 तारखेच्या आत व्हावं अशी आपली मागणी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पब्लिश करता येणारच नाही आहे. 21 तारखेची जी तारीख दिली 21 तारखेला त्याला असं त्या 21 तारखेच्या काउंटिंगला काहीच महत्त्व राहत नाही. आणि आता आयोगाने परवा दिवशी जे नोटिफिकेशन काढलं ते इलिगल आहे म्हणायचं, चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे काय? त्यांनी नोटिफिकेशन काढलेलंच नाही आहे. नाही, काढलं नाही. 21 तारखेपर्यंत पोस्टपोन जे राहिलेल्या जागा जे आहेत राहिलेल्या जागांचं झाले का एक लक्षात घ्या. तुम्ही मिक्स करताय. त्यांचं नोटिफिकेशन राहिलेल्या जागांचं आहे, झालेल्या जागांचं आहे का? नाही. इश्यू झालेल्या जागेंचं आहे. जे आयोगाला म्हणजे जे काल मतदान झालेलं आहे त्याचं बे- counting व्हावं अशी मागणी करताय का एक तुम्ही? एक तर माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की निवडणूक आयोगाने असणारं स्वतःहून कोर्टामध्ये जावं की तुम्ही जे काही काउंटिंग पोस्टपोन केलेली आहे ती चुकीची आहे. मी जसं म्हटलं की एक इलेक्शन कमिशननीच स्वतःहून जाऊन की आमचं मतदान आम्हाला मोजू द्या, जे पोस्टपोन केलेलं आहे त्यांचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. सर हा जो गॅप आहे म्हणजे 20-21 तारखेला जी काही मतमोजणी होणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये काही धांदली होण्याची शक्यता किंवा भीती वाटते? माझा आपल्या सगळ्यांना असणारा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असणारा तुम्ही विचारा की EVM-मध्ये वापरण्यात आलेली चिप हिचं मॅन्युफॅक्चरर कोण आहे? तो मॅन्युफॅक्चरर भारतीय असेल तर त्यांनी त्या चिपची जी कोड असते ती कोड इलेक्शन कमिशनला दिलेली आहे का की ते कोड त्यांनी स्वतःकडेच ठेवलेला आहे? ती तुम्ही जर परदेशातून ती इलेक्ट्रॉनिक चिप आणणार असाल तर सिंदूरमधले जे पहिले 2 दिवसाचं झालं ते इलेक्शन कमिशनचं होते. आर्मी चीफच स्वतःहून म्हटला की पहिले 2 दिवस आम्हाला त्रास गेले. का गेले? तर त्याच्यामधल्या असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक चिप्स होत्या या सगळ्या चायनाच्या होत्या. त्याच्यामुळे ते हॅक करायला कधीही वेळ लागत नाही. 2 दिवसामध्ये त्यांनी बदललं आणि त्यांनी असताना मग स्वतःचं असताना दाखवलं. तसंच ही जी EVM-मधली आहे ही चिप भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जाते की भारताच्या बाहेर मॅन्युफॅक्चर केल्या जाते हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विचारा. तुमचा संशय का इलेक्शन कमिशन इथे आपण चिप मॅन्युफॅक्चर करतच नाही आहोत. एक कसलीही सेमी कंडक्टरची सुद्धा चिप आपण मॅन्युफॅक्चर करत नाही अशी आपली अवस्था आहे. टॅम्परिंग होतंय थोडक्यात. पूर्ण टॅम्परिंग आहे. tampering मी गेले 20 वर्ष टॅम्परिंगचा असताना आरोप करतोय. एका केसमध्ये ज्यावेळेस टॅम्परिंग सिद्ध करणार असं आलं लॉर्डशिप पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या वतीने असणारा नाही याचा अर्ज दाखल करण्यात आला की या केसमध्ये काही दम नाही, डिसमिस. आणि रिटर्निंग ऑफिसर त्या केसमध्ये ॲडमिशन देतो आहे की मला ही चिपबद्दल काहीच कळत नाही. कागद येतात मी सही करतो. जिल्हा परिषद कोर्टासमोर तो याच्यात मार्ग काय निवडणुका ज्या आहेत आहे? तर सगळं 2 चांगलं टप्प्यात घ्या घटनात्मक असं केस. म्हटलं जातंय तर ते 2 टप्प्यातल्या निवडणुका परवडणार आहेत. ते तो निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला पाहिजे असं माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी सांगावं त्यांच्याकडे ॲडिक्वेट EVM आहे का
हे दोन टप्प्यामधल्या ज्या चर्चा आहेत त्या एक ह्याच्यासाठी आहे की जसं आता आपण बघितलं की ह्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे व्हीव्हीपॅट नाही, त्यांनी जाहीरच केलं. त्याच्यामुळे असणारं 2 टप्प्यामध्ये घ्यायचं म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे EVM नाहीत. मला अजूनही कळत नाही आहे की इथले सगळे जे विरोधी पक्ष जेलमध्ये जाण्यापासून जे घाबरतात आहेत ते सगळेजण एकत्र येऊन तुमच्याकडे EVM नाही तर बॅलेटवरती घ्या ना. हे बॅलेटवरती आणण्याची संधी असताना सुद्धा जेलमध्ये जाण्यापासून वाचावं म्हणून सोडतात. भीमा कोरेगाव आयोगापुढे तुम्ही उद्धव ठाकरेंना अटक वॉरंट काढावा अशी मागणी तुम्ही केलेली आहे, पण ते आयोगाला तसे अधिकार आहेत का अटक वॉरंट काढण्याचे? आयोगाला कुठलेही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे वाटतात त्यांना समन्स करण्याचा अधिकार आहे. समन्स बजावून जर ते आले नाहीत तर वॉरंट काढण्याचा अधिकार आहे आणि पोलिसाला डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे की त्याला उचला आणि माझ्यापुढे घेऊन या. शिक्षा देण्याचा अधिकार नाही. म्हणजे सातत्याने तुम्ही आयोगासमोर जाताय, तुमची बाजू मांडताय, पण ना शरद पवार आले ना उद्धव ठाकरे येत आहेत. हे म्हणूनच आम्ही असं म्हटलं की दुसरी बाजू समोर आणायची असेल तर हा त्याच्यातला भाग आहे. माझं म्हणणं असं आहे. ठीक आहे, थँक्यू. साहेब, नांदेडमध्ये जे प्रकरण थँक्यू. सर हिंदीमध्ये इलेक्शन को लेकर आपने कुछ सवाल यहाँ पर उपस्थित किए हैं, क्या कहना चाहेंगे? मतलब देखिए, नागपुर बेंच ने इलेक्शन कमीशन का जो काउंटिंग का टाइम टेबल है उसको जो स्टे दिया हुआ है ये गलत है, ऐसा हम लोग मानते हैं. क्योंकि संविधान की धारा 243(o) ये कहती है कि इलेक्शन प्रोसेस एक दफ़े शुरुआत हुआ तो कोई भी कोर्ट उसमें इंटरफेयर नहीं कर सकता है. यहाँ तो इलेक्शन प्रोसेस कंप्लीट हुई, काउंटिंग का ही बाकी था, तो कोर्ट ने कहा कि उसको स्टे करिए. सवाल ये है कि ये अधिकार कोर्ट के पास है या नहीं है, तो हम लोग कहते हैं ये नहीं है. इसलिए हम एक तो चीफ जस्टिस से विनती कर रहे हैं कि वो इस केस को ले आए, क्योंकि एक हफ्ता पहले ही इलेक्शन कमीशन के एक मैटर को लेके चीफ जस्टिस के पास मैं खुद आर्ग्यू कर रहा था. उन्होंने कहा मुद्दा अच्छा है, लेकिन जो बार है 243(o) उसको हम क्रॉस नहीं कर सकते, और इसलिए उन्होंने हमारा एप्लीकेशन इलेक्शन के बाद लेंगे ऐसे उसमें ऑर्डर दे दी. और इलेक्शन के दरमियान कोई कोर्ट इंटरफेरेंस नहीं कर सकता, ये एक जजमेंट उन्होंने वहाँ पर दिया है. चीफ जस्टिस का जजमेंट जो है वो डिवीज़न बेंच को भी लागू होता है, और इसलिए चीफ जस्टिस ने इंटरफेरेंस करते हुए काउंटिंग की तारीख जो पोस्टपोन की है उसको तुरंत दुरुस्त करे, ऐसी हम लोगों की एक मांग है. दूसरा जो है कि 4 तारीख को नवंबर के जो नोटिफिकेशन निकला, उस नोटिफिकेशन में एनेक्सर ए 10वां कॉलम जो है उसमें उन्होंने ये कहा कि जितने जीते हुए नगर सेवक है, काउंसिलर्स है, उनकी लिस्ट 10/12/2025 को पब्लिश होनी चाहिए. ये पूरा टाइम टेबल जो है कोर्ट ने कहा है कि इसमें कोर्ट इंटरफेरेंस नहीं कर सकता, और अब जो इंटरफेरेंस करके कोर्ट ने कहा है कि काउंटिंग 21 तारीख को होगी. एक संवैधानिक सवाल यहाँ पे पैदा होता है कि नोटिफिकेशन 10 तारीख को होनी चाहिए, काउंटिंग 21 तारीख को होगा. लोगों का जो जिनको चुना दिया है
उनकी अगर ऑफिशियल पब्लिसिटी नहीं होती है 10 के पहले, तो उनको नगर सेवक मानना या नहीं मानना, ये एक संवैधानिक सवाल यहाँ पे खड़ा होता है। और इसलिए हम लोग ये कहते हैं कि इतना एक्सरसाइज करने के बाद अगर वो काउंसिलर ही नहीं रहे, तो इसके जिम्मेदार जो है, जो जिन जजों ने निर्णय दिया है उन पर है, ऐसा मैं मान के चलता हूँ। और इसलिए एक तो इलेक्शन कमीशन, महाराष्ट्र इलेक्शन कमीशन है, वो खुद या चीफ जस्टिस खुद सुमोटो जो है इस पिटीशन को अपनी तरफ ले ले और जो दुरुस्त करना है उसको तुरंत दुरुस्त करे, ऐसी हम लोग मांग कर रहे हैं वंचित बहुजन आघाड़ी से। चल बाकीचे नको ना. बाकीचे नाही. एक तुमचा अतिवृष्टीचा प्रश्न आहे. थँक्यू. चीफ जस्टिस असंही म्हटलं होतं की हे सगळे प्रकरण माझ्याकडेच घेतो. एक दुसरं ॲड करतो फक्त त्याच्यामध्ये, हिंदी मराठी दोन्ही याच्यामध्ये. चीफ जस्टिसची एक जनरल ऑर्डर आहे आणि चीफ जस्टिसची जनरल ऑर्डर अशी आहे की इलेक्शन रिलेटेड मॅटर्स जे आहेत सगळ्या लोकल बॉडीजच्या, या सगळ्या चीफ जस्टिसचं बेंच स्वतःहून हिअर करेल. उरलेलं कोणीच त्या ठिकाणी हिअर करणार नाही. तेव्हा हा जो चीफ जस्टिस मास्टर ऑफ रोस्टर सिस्टम असतो, त्यांचं जे व्हायोलेट केलेलं आहे ऑर्डर्स, ज्या जजेसनी व्हायोलेट केलेलं आहे त्यांच्या विरोधातली कारवाई होणार की नाही, हा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. जनरल ऑर्डर्स आहेत त्या, आणि म्हणून त्याच्यावरती हे करावं असं आमची विनंती आहे. दुसरं तुम्ही ट्विट पण केलं होतं मध्यंतरी मुंडवा जमीन लँड स्कॅम पार्क पॉवर. थँक्यू.